मला सगळे नेहमी विचारतात की तू एअरपोर्ट जवळच का घर घेतलंस? तुला कुठे रोज फ्लाईट घेऊन ऑफिसला जायचंय किंवा तू कुठे रोज ट्रॅव्हल करणार आहेस? हा विषय एअरपोर्ट जवळ घर घेऊन रोज ट्रॅव्हल करण्याचा नाहीये. कारण जिथे एअरपोर्ट येतो तिथे एक नवीन इकोसिस्टम रेडी होते. आणि लहानपणापासून आपण नेहमी ऐकत आलो आहोत की जर तो पवईचा फ्लॅट किंवा खारघरमधील इस्कॉन टेम्पल जवळचा तो घर किंवा उल्वेमधील तो सी फेसिंग अपार्टमेंट घेतला असता तर आज त्याचं अप्रिशिएशन किती झालं असतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की एखाद्या सिटीमध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये एअरपोर्ट येतो तेव्हा तिथे काय इकोसिस्टम क्रिएट होते. जेव्हा एअरपोर्ट येतो तेव्हा तिथे जॉब अपॉर्च्युनिटीज येतात. त्यासोबत तिथे लॉजिस्टिक पार्क्स, आय टी इंडस्ट्री, डेटा सेंटर्स, एज्युकेशनल हब ह्या सगळ्याच गोष्टी येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटने केलेल्या काही महिन्याच्या अनाउन्समेंटमध्ये प्रूव्ह झाल्या आहेत की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ सिंगापूरसारखं इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब क्रिएट होत आहे, ज्यासाठी सिडकोने ऑलरेडी बिडिंग्स चालू केले आहेत आणि ब्लॅक रॉक सारख्या जायंटने यात पार्टिसिपेटही केलं आहे. आणि असे आणखीन भरपूर 12 बिडर्स आहेत. ऑल्सो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ एरो सिटी तयार होत आहे, ज्यात 22 इंटरनॅशनल हॉटेल्सने MOU ही साईन केले आहेत. आणि हो, गव्हर्नमेंटने एड्युसिटी ही अनाऊन्स केली आहे, ज्यात हार्वर्ड, कॅम्ब्रिज सारख्या 11 इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज येणार आहेत. आता तुम्हीच विचार करा, ह्या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्यावरती तुमच्या प्रॉपर्टीचं अप्रिशिएशन किती होणार आहे.